चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फॉर द फॉलोइंग. अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक मी टू हिम. बघा बरं का, सेंटेन्स दिलंय, पण या सेंटेन्स मध्ये कोणतंही पंक्च्युएशन मार्क कुठंच वापरलेलं नाही. मग आपल्याला ते भरायचे. एकदम सोपं सांगू का, दिलेल्या सेंटेन्स मध्ये एखादं जर प्रॉपर नाऊन जर दिसलं, एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं नाव, तर त्या प्रॉपर नाऊनचं जे पहिलं अल्फाबेट आहे ते दॅट शुड बी कॅपिटल, राईट. मग आता इथं बघा बरं, ए कॅपिटल पाहिजे होता, अकबरचा ए कॅपिटल पाहिजे, मग कुठं कुठं कॅपिटल नाहीये. ए बी सी मध्ये आहे, डी मध्ये कॅपिटल नाही, डी गेला. अकबरचा कॅपिटल पाहिजे होता ए, तानसेनचा टी कॅपिटल पाहिजे होता, हो की नाही. बघ इथं कॅपिटल नाहीये, इथं टी कॅपिटल नाहीये, म्हणून नंबर डी जो आहे दॅट इज इनकरेक्ट. दोन ऑप्शन्स एलिमिनेट झाले. कोणता, नंबर 3 आणि नंबर 4. त्यांनी विचारले काय, पंक्च्युएटेड करेक्टली म्हटले ना, करेक्टली पंक्च्युएटेड विचारले. आणखी पुढे जाऊयात. इथं अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक मी टू हिम. इथं दिसतंय ना, विल यू टेक मी टू हिम म्हणजे काय, प्रश्न विचारलेला आहे. मला तो त्याच्याकडे घेऊन जाशील का. मग प्रश्न विचारला तर शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे ना. क्वेश्चन मार्क बघा, डी आपला स्किप झालेला आहे. 1 आणि 3 मध्ये क्वेश्चन मार्कच नाही. कळालंय, फक्त एकच ऑप्शन राहिला, बी. अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक मी टू हिम. एकच आहे ऑप्शन, दॅट इज द आन्सर. हे बी वाला ऑप्शन आन्सर असणार आहे. ओनली बी कुठे आहे, नंबर 2. पण आता आपण काही रूल्स समजून घेऊया. काय काय बघा, सेंटेन्स मध्ये जो पहिला वर्ड असतो, पहिल्या वर्डचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल पाहिजे. इथे कॅपिटल आहे, बी बघा, पहिला अल्फाबेट कॅपिटल पाहिजे. सेंटेन्स मधील पहिल्या वर्डचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल पाहिजे. त्यानंतर एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांचं जे नाव असतं, ज्याला प्रॉपर नाउन म्हणतो, त्या प्रॉपर नाउनचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल पाहिजे. म्हणजे तानसेन आहे, अकबर आणि तानसेन या दोन्हीचं प्रॉपर नाउन्स आहे, म्हणून त्या दोघांचं सुद्धा पहिलं अल्फाबेट कॅपिटल पाहिजे होतं, ते इथे दिलंय. बरं, डायरेक्ट स्पीच मध्ये असं वाक्य असतं बरं का. त्यावेळेस अकबर सेड टू तानसेन काय म्हटला, मग आपण छोटासा पॉज घ्यायचा, म्हणून कॉमा द्यावा लागणार होता. इथं कॉमा घेतलेला आहे. जे तोंडून बोललं गेलंय तसं ते घ्यायचं डबल इन्व्हर्टेड मध्ये. मग इथं डबल इन्व्हर्टेड घेतलेला आहे, दिसतोय. जे बोललं गेलंय संपूर्ण, आता क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क सुद्धा आतमध्ये घ्यावा लागेल, आणि नंतर डबल इन्व्हर्टेड क्लोज. दिसतंय का. हे सगळं फक्त बी या सेंटेन्स मध्ये दिलंय. पुन्हा एकदा ऑब्झर्व करायचं, कॉमा कुठे दिलाय, डबल इन्व्हर्टेड कुठे दिलाय, क्वेश्चन मार्क दिलाय, का केलंय, म्हणजे कॅपिटल का घेतलेलं आहे, कॉमा का दिलाय, डबल इन्व्हर्टेड का घेतलंय, क्वेश्चन मार्क का दिलाय, हे सगळं समजून घ्या. म्हणजे हे तर मी तर एक्सप्लेन केलंय, आलं लक्षात. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्यायचं त्याच्यावर. आन्सर काय असेल आपलं, ओनली बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.